महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात आला। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 11,000 उत्तर भारतीय नागरिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये मराठी शिकवण्याचा व्यापक उपक्रम आमदार प्रकाश सुर्वेंनी आपल्या हाती घेतला आहे। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत आणि या उपक्रमासाठी दहिसर आणि बोरिवली परिसरामध्ये एकूण 6 प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 11,000 नागरिकांनी या वर्गांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। शिक्षक शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी नागरिकांना मराठी भाषा बोलणं, वाचणं आणि दैनंदिन व्यवहारामध्ये वापरण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। जे आमचे शिक्षक मतदारसंघामधून जे निवडणूक लढले होते ते इथले 3 सेंटर ते बघत आहेत। एक ठिकाणी तो धर्मा सालुंके आमचा आहे, तो बघत आहे। एका ठिकाणी शिवदयाल मिश्रा जो उत्तर भारताचा नेता आहे तो बघत आहे आणि आमची जी टीम आहे मनोहर देसाई, विघ्नताई, विद्याताई आणि शिवसेनेची टीम आहे आणि प्रेम विश्वकर्माजी, एकता मंच उत्तर भारतीय, या सर्वांनी मिळून ही आम्हाला मदत केली आहे। जे गरीब रिक्षावाले आहेत ज्यांचा उदरनिर्वाह साधनावर टाच नव्हती त्यांना आम्ही शिक्षण देऊन त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे सुरू करणार। अमराठी माणसांना आम्ही विनंती करणार आहोत की या ठिकाणी आपण येऊन इंग्लिश स्पीकिंग कोर्स प्रमाणे आज मराठी बोलण्याचा वर्ग आपण अटेंड करू शकता, शिकू शकता आणि हसत खेळत मराठी शिकू शकता। आतापर्यंत आम्ही सिलेबस बनवून आतापर्यंत 11,000 उत्तर भारतीय हिंदी भाषिक अमराठी लोकांनी गुगलवर आपल्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे। 11,000 लोकांनी 6 सेंटरवर या 11,000 लोकांना मराठी शिकवण्याचं काम मागच्या 1 महिन्यापासून शनिवार रविवारी सुरू आहे आणि असंच अविरत आम्ही आता हे दर शनिवार रविवारी सुरू ठेवणार आहोत।